नोकरी नाकारण्यात आली होती, पण त्यांनी हार न मानता विज्ञान क्षेत्रात काम असं केलं आणि भारताचे ते राष्ट्रपती बनले। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर द पेज पाथवेवर। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा देणाऱ्या विषयावर। नेहमी सकारात्मक विचार कसा ठेवावा, जे की खूप अवघड आहे सर्वांसाठीच। तर त्यात थोडक्यात मी तुम्हाला गाईड करणार आहे, तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, अडचणी आणि अपयश आपल्या जीवनाचा भाग आहेत। अशा परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवणं हे खूप जास्त कठीण वाटतं, पण खरं सांगायचं तर सकारात्मक विचार ही एक कौशल्य आहे, कला आहे, जी आपण आत्मसात करूच शकतो। आज आपण हे शिकणार आहोत की नेहमी सकारात्मक कसं राहायचं। तर मित्रांनो, आता आपण चर्चा करूया सकारात्मकतेचे महत्त्व काय, सकारात्मक विचार का गरजेचा आहे। कारण सकारात्मक विचार तुमच्या आयुष्याला नवी ऊर्जा, आनंद आणि यश देतो। संशोधन सांगतं की सकारात्मक विचार करणारे लोक जास्त आनंदी, आरोग्यदायक आणि यशस्वी असतात। जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्ही अडचणींचा सामना करण्याची ताकद मिळवता। उदाहरणार्थ, एखादा अपयश आलं तर नकारात्मक विचार करणारा माणूस लगेचच हार मानतो, पण तेच सकारात्मक विचार करणारा त्या अपयशातून शिकतो आणि पुन्हा नवीन प्रयत्न करतो, नवीन जोमाने तयारीला लागतो। तर मित्रांनो, आता आपण चर्चा करूया नेहमी सकारात्मक कसं राहावं। त्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप आहे स्वतःवर विश्वास ठेवा। सकारात्मकतेची सुरुवात ही स्वतःपासून होते आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून। तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिका। मी करू शकतो किंवा मी करू शकते हा विचार तुमच्या मनात ठेवा। छोट्या छोट्या यशांवर लक्ष केंद्रित करा आणि त्याचा आनंद घ्या। यामुळे काय होईल की तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यास मदत होईल। तर मित्रांनो, पॉईंट नंबर 2 असा आहे, नकारात्मक विचारांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा। नकारात्मक विचार हे विषासारखे असतात। जर कधी नकारात्मक विचार डोक्यात आले तर त्यांना लगेच सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा। सुरुवातीला हे थोडं अवघड आहे, पण तुम्हाला वेळेनुसार हळूहळू हे जमायला लागेल। तर याचं मी उदाहरण देते, एकदम सोपं आहे। आपण नेहमी म्हणतो ही गोष्ट मला जमणार नाही, हे मला जमू शकतच नाही, असा विचार जर तुमच्या मनात आला कधी पण, तर लगेच त्याला मी प्रयत्न करू शकते, मी हे करू शकतो, नक्की मला जमेल या पॉझिटिव्ह विचारांनी चेंज करा। म्हणजे तुम्हाला सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार येण्यास मदत होईल। आता पॉईंट नंबर 3 असं आहे, चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा। तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर मोठा परिणाम करतात। तुम्ही कोणत्या लोकांसोबत बसता उठता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। नेहमी सकारात्मक, प्रेरणादायी लोकांसोबत राहा। ते तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि तुमचं मनोबल उंचावतील। नेहमी तुम्हाला तुमच्या पाठीशी उभं राहतील आणि नेहमी सपोर्ट करतील। अशा लोकांसोबत वेळ घालवा, म्हणजेच तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येण्यास लवकर मदत होईल। पॉईंट नंबर 4, कृतज्ञतेचा सराव करा। म्हणजेच आपल्याकडे काय आहे याबद्दल कृतज्ञ राहा, समाधानी राहा। जे तुमच्याकडे आहे तेवढ्याच समाधानी राहा। रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या दिवसातल्या 3 चांगल्या गोष्टी लिहा। हा सराव तुमच्या मनाला सकारात्मकतेने भरून टाकतो आणि लिहिल्याने आपल्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला आठवतात आणि रात्री आठवल्याने आपल्याला दिवसात काहीतरी चांगलं झालंय यामुळे एक समाधानाची झोप लागून दुसऱ्या दिवशी लवकर उठण्यासही मदत होईल। आता पुढचा पॉईंट म्हणजे पॉईंट नंबर 6 असा आहे की जेव्हा तुम्हाला आव्हानं येतात त्यांना संधी म्हणून पहा, त्यांना आव्हानं म्हणून स्वीकारू नका। म्हणजेच काय, आयुष्यात आलेली प्रत्येक समस्या ही शिकवण्यासाठीची संधी आहे असं मानलं तर त्या समस्येवर काम करणं अगदी सोपं होतं। आव्हानांना गळ्याशी धरून त्यावर काम करू नका। प्रत्येक आव्हान असतं, आता उदाहरण माझंच घ्या, जेव्हा मी व्हिडिओज बनवते मला पण आव्हानं येतात, भरपूर आव्हानं येतात, पण त्यांना मी एक संधी म्हणून घेते। त्यामुळे मी पुढे कार्य करू शकते आणि मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकते। जर मी स्वतःला निगेटिव्ह केलं तर मी पुढे जाणारच नाही, मी तिथेच बसून राहील। त्यामुळे आव्हान जेव्हा पण प्रत्येकाला येतो तेव्हा त्याला संधी म्हणून विचार करा, तुम्ही पुढे जाण्यास मदत होईल। आता लास्ट पॉईंट यातला सगळ्यात महत्त्वाचा, आरोग्याची काळजी घ्या।
चांगले खा, चांगलं झोपा, नियमित व्यायाम करा. शारीरिक आरोग्य चांगलं असेल तरच मानसिक आरोग्यही सुधारतं. जर तुमचं शारीरिक आरोग्यच चांगलं नसेल, तुम्ही शारीरिकपणे डिस्टर्ब असाल, तर तुम्ही पॉझिटिव्ह कसे राहाल? नेहमी तुम्हाला काहीतरी होत असेल तर मनातही तेच असेल ना. त्यामुळे आधी आरोग्यावर लक्ष ठेवा, चांगलं चांगलं हेल्दी खा आणि म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह विचारसुद्धा ऑटोमॅटिक येतील. आता आपण भरपूर बोललो पॉझिटिव्हिटीबद्दल, सकारात्मकतेबद्दल. पण आता मी तुम्हाला त्याची काही उदाहरणं दाखवणार आहे. तर सर्वात पहिलं उदाहरण आहे थॉमस एडिसन. थॉमस एडिसन सर्वांना माहीतच आहे, सांगायची काही गरज नाही आहे. पण तरी मी इथे उदाहरणात घेतलं आहे कारण त्यांचं उदाहरण मला बेस्ट वाटलं. थॉमस एडिसन यांनी 1000 वेळा प्रयोग केला. कसला प्रयोग केला? दिवा तयार करण्यासाठी त्यांनी 1000 प्रयोग केले, पण ते सर्व अपयशी ठरले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचं म्हणणं होतं, मला 1000 पद्धती सापडल्या ज्या दिवा तयार करताना चालल्या नाहीत. उदाहरण मी दुसरं सांगते की APJ अब्दुल कलाम. डॉक्टर कलाम यांना सुरुवातीला भारतीय सैन्यात नोकरी नाकारण्यात आली होती. पण त्यांनी हार न मानता विज्ञान क्षेत्रात काम असं केलं आणि भारताचे ते राष्ट्रपती बनले. तर मित्रांनो, हे 2 उदाहरणं तुम्हाला कसे वाटले? पॉझिटिव्हिटीचे वाटले की नाही हे नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, सकारात्मकता ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. नकारात्मकता ही फक्त आणि फक्त अडथळा आहे. पण सकारात्मक विचार तुम्हाला यशाकडे नेतो. तर आजपासूनच, आजच्या तारखेपासूनच, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हापासूनच ह्या सवयी आत्मसात करा. स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मकतेला दूर ठेवा आणि रोज सकारात्मकतेचा सराव करा. आयुष्याला सुंदर बनवा. खूप सुंदर आयुष्य आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. द पेज पाथवेवर आल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद परत एकदा आणि तुमचा दिवस सकारात्मकतेने भरलेला जाओ. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका काहीतरी शिकण्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय.